पब्लिक सपोर्ट न्यूज इंडिया महाराष्ट्र टिटवाला पुलिस स्टेशन में मुस्लिम और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली के युवा जिला अध्यक्ष योगेश गायकवाड़ के नेतृत्व में भारी संख्या में मुस्लिम भाइयों के साथ गिरिराज महाराज के खिलाफ टिटवाला पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक सुरेश कदम साहब को ज्ञापन दिया गया। पैगंबर मोहम्मद साहब के ऊपर आपत्तिजनक बयान देने से मुसलमानों में रोष है। नीलिन वानखेड़े ने क्या कहा है, सुने। आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं आलेले आहेत। या टिटवाळा शहरामध्ये आमचे कल्याण डोंबिवली शहराचे युवक उपाध्यक्ष राहतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहतो। हे मुस्लिम समाज बहुतेक आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत आणि यांचं असं मत आहे की एका अध्यात्मिक गुरूंनी त्यांचे जे धर्माचे धर्मगुरू आहेत, संस्थापक आहेत, त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावतील असे काही वक्तव्य केले आहेत। खरं म्हटलं तर गगनगिरी महाराज हे आध्यात्मिक गुरु आहेत, ते मानवतेसाठी काम करतात। सगळेच संत मानवतेसाठी काम करतात, तेही मानवतेसाठी काम करतात। आमचा पक्ष म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, आम्ही सगळ्याच संतांचे सगळ्याच धर्मगुरूंचा आदर करतो। परंतु मुस्लिम धर्माच्या विरोधात जर असं काही वक्तव्य झालं असेल तर ती जे व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे की ज्या मुस्लिम धर्माचा तिथं हे होत आहे, त्यांचा धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, ते व्हिडिओ क्लिप जे व्हायरल होत आहेत ते काही धार्मिक ते कुठलं राजकारण आहे का, ते पोलिसांनी चेक केलं पाहिजे। धार्मिक भावना किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कोणी राजकारण करत आहे का, तेही पोलिसांनी चेक केलं पाहिजे। कारण गगनगिरी महाराज हे धार्मिक गुरु आहेत, ते असे चुकीचे वागू शकत नाही। परंतु जर असे चुकीचे वागत असतील तर पोलिसांनी त्या याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। या कायद्याच्या कारवाईसाठी इथला मुस्लिम समाज इथं आलेला आहे आणि आमचं असं मत आहे की कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहावी। मुस्लिम समाजाच्या विरोधात असो किंवा हिंदू धर्माच्या विरोधात असो, कोणीही कुठल्या धर्माच्या विरोधात बोलू नये, या भूमिकेत आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। सगळेच धर्म हे आपापल्या ठिकाणी चांगले आहेत आणि कोणीही कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलू नये एवढीच आमची इच्छा आहे। हे आम्ही सांगण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि DYSP साहेब यांना आम्ही भेटायला आलो आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखावी अशी आमचा उद्देश आहे। मी यानंतर साहेबांनी सुद्धा आम्हाला हे केले की आम्ही ते व्हिडिओ क्लिप चेक करतो किंवा काय घटना आहे ते करतो आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असं आम्ही वातावरण निर्माण करतो, असं आम्ही कायद्याची कारवाई करतो। एवढं आम्हाला वरिष्ठ निरीक्षक पोलीस आणि DYSP यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्याचप्रमाणे इथं आम्ही दुसरा एक मुद्दा घेतला की इथं